पाऊस पडायला आपल्याकडे सुरुवात झालेली आहे. पावसाचं नाव जरी ऐकलं ना, तरी गरमागरम चहा, थंडगार वातावरण हे सगळं अगदी फार आवडतं. पण एका होममेकरच्या, गृहिणीच्या नजरेतून जर पाहिलं ना, तर पावसाळा म्हणजे काही फक्त रोमॅन्टिक हवामान नसतं. रोज नवीन-नवीन गोष्टींना सामोरं जावं लागतं. घरात चिखल येतो, शूज सतत ओले होतात, कपडे 2-2 दिवस सुकत नाही. मग गादीला, कपाटाला ओलसरपणा येतो. त्यातून वास देखील येतो. म्हणूनच तर पावसाळ्यात अशी साफसफाई करावी लागते, ज्यामुळे घरात ओलसरपणा वाढणार नाही. आजच्या व्हिडिओमध्ये हेच तर रेनी सीझन क्लीनिंग हॅक्स मी शेअर करणार आहे. आपण बाहेरून आलो, की असे चिखलाचे ओले शूज यामुळे आपल्या घराचा एंट्रन्स खराब होतो. त्यामुळे एंट्रन्स सतत कोरडा ठेवावा. त्याचबरोबर शूज असे ओले झालेले बंद रॅकमध्ये न ठेवता एखादी ओपन शू रॅक ठेवावी. ओपन शू रॅकमुळे ओले शूज लवकर सुकतात आणि मग त्याला बुरशी येत नाही आणि त्याचा खराब वासही येत नाही. मोस्टली मुलांचे रोजचे शाळेचे शूज किंवा खेळायला जाताना वापरायचे शूज हे ओपन शू रॅकमध्येच ठेवावे. आपल्या घराच्या आजूबाजूची ओपन स्पेस, गॅलरी असेल, वरांडा असेल, जिथे सतत पावसाचं पाणी पडतं, तिथं ओलसरपणा जास्त काळ राहतो आणि ही जागा 2-3 दिवस साफ केली नाही तर हळूहळू धूळ, माती, ओलसरपणा त्यामुळे मग शेवाळ तयार होतं. मी तर एकदा गावी गेले होते आणि झालं काय, या माझ्या गॅलरीचं हे जे आउटलेट आहे ना, ते पहा अशाच पद्धतीने झाडांचा पाला वगैरे साचून पूर्ण चोकअप झालं होतं आणि गॅलरीत एवढं पाणी साठलं की ते सगळं माझ्या बेडरूममध्ये आलं. तेव्हापासून मात्र गॅलरी स्वच्छ धुवून आउटलेट असं ओपन ठेवण्याचा मी नेहमी प्रयत्न करते, जेणेकरून माझ्या या गॅलरीमध्ये पाणी साचू नये. आणि जेवढं शक्य होईल ना, तेवढ्या अशा जागा स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा. पहा माझ्याकडे असा एक लाँग वायपर आहे. तर जेव्हा पाऊस नसेल, अशा वेळेस मात्र मी व्यवस्थित हे पाणी सगळं वाईप करून घेते, जेणेकरून माझी गॅलरी अशी घसरटी होणार नाही, त्याच्यावरती शेवाळ साठणार नाही. तर पहा असे वायपर्स अशा वेळेस खूप उपयोगाला येतात. आणि याला असा लाँग हँडल असल्यामुळे क्लीनिंग सुद्धा आपलं सोपं होऊन जातं. आता अशा स्वच्छ गॅलरीमध्ये मस्त अशा छत्र्या किंवा रेनकोट्स लवकर सुकतातही. घरामध्ये उन्हाळ्यात जेवढी अशी जाळी जळमट होतात ना, तेवढी पावसाळ्यात होत नाहीत कंपॅरेटिव्हली. तर पावसाळ्याच्या सुरुवातीचं हे क्लिनिंग बरेच दिवस आपलं घर स्वच्छ ठेवतं. तर अशा जाळ्या काढण्यासाठी पहा असा हा मॅजिक ब्रश फार उपयोगाला येतो. याला ना पुढे जे ब्रिसल्स आहेत ते थोडेसे हार्ड आहेत. त्यामुळे अगदी कोपऱ्यापर्यंत जातात आणि कोपऱ्यामध्ये चिकटलेली, घट्ट बसलेली अशी जी काही धूळ, जाळी असते ना, ती सगळी व्यवस्थित निघून जाते. आपल्या दरवाजाच्या ज्या चौकटी असतात त्यामध्ये उन्हाळ्यात पहा ही अशी धूळ साठून बसलेली असते, जिथं आपला हात पोचत नाही. तर हे असे जे झाडू आहेत ना, ते तिथे छोट्याशा जागेत व्यवस्थित पोहोचतात आणि हार्ड ब्रिसल असल्यामुळे पटकन धूळ स्वच्छ करतात. तर पहा त्यामुळे असा झाडू आपल्या घरामध्येच असायलाच हवा. याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, जरूर चेकआउट करा. घरात पाऊस येतोय, थंडी वाजतेय म्हणून आपण दारं, खिडक्या, पडदे सगळं लावून बसतो. पण खरं तर घरामध्ये ओलसरपणा वाढायला हेच जास्त कारणीभूत असतं. त्यामुळे जेव्हा पाऊस थांबला असेल, थोडंसं ऊन पडलं असेल, अशा वेळेस अगदी 10-15 मिनिटासाठी का होईना, पण दारं, खिडक्या, पडदे सगळं उघडून घरामध्ये व्हेंटिलेशन करणं फार गरजेचं आहे. आपली रूम थंड झाली तरीही चालेल, पण व्हेंटिलेशन होणं हे फार गरजेचं आहे. आता आपल्या घरातला बेड किंवा मॅट्रेस आपण महिनोन-महिने हलवत नाही आणि मग काय होतं ना, पावसाळ्यात दमटपणामुळं काय होतं, त्याच्यातून असा वास यायला लागतो, खराब वास आणि मग आपल्याला अजिबात त्यावर झोपवतही नाही. त्यामुळे मग काय करायचं, 8 दिवसातून एकदा अशी ही मॅट्रेस उभी करून ठेवायची आणि जोरात फॅन लावायचा. म्हणजे मॅट्रेसच्या सगळ्या बाजूनी वारं लागेल आणि जो काही ओलसरपणा वगैरे त्या मॅट्रेसला आलेला आहे ना, तो सगळा निघून जाईल आणि मॅट्रेस छान ड्राय होईल. आता पावसाळ्यात आपण या अशा गोष्टी बाहेर तर नाही नेऊ शकत. त्यामुळे फॅनचा असा पुरेपूर वापर करून घ्यायचा आणि आपल्या मॅट्रेस सुद्धा व्हेंटिलेट करायच्या. पहा 8 दिवसातनं एकदा तरी हे करा. आपल्या मॅट्रेसची लाईफ नक्कीच यामुळे वाढेल. अगदी रोज म्हटलं तरी ओल्या होणाऱ्या, खराब होणाऱ्या पाय पुसण्या वेळच्या वेळी बदलल्या पाहिजेत.
एरवी 15 दिवसातनं बदलत असाल, पण पावसाच्या दिवसात मात्र 2-3 दिवसात ओली झाली, की लगेच बदलली गेली पाहिजे. आता पावसाळ्यात बऱ्याचदा आपल्या वॉशिंग मशीनमधून वास येतो आणि मग त्यामुळे कपड्यांना देखील वास येतो. तर त्यामुळे एक गोष्ट करायची, की कपडे काढल्यानंतर वॉशिंग मशीनचं दार निदान अर्धा तास तरी ओपनच ठेवायचं. आणि आता कपडे. कंटिन्युअस पाऊस असेल ना, तर हे स्टँड मी कंटिन्यू घरातच ठेवते. थोडंफार कधी मध्ये-अधे ऊन आलं, तरच ते बाहेर नेलं जातं. पण असे हे ओले कपडे ज्यावेळेस आपण घरात सुकवतो ना, त्यावेळेस घरामध्ये पूर्ण असं दमट वातावरण तयार होतं आणि मग आपल्या भिंती देखील खराब होतात. तर तसं होऊ नये म्हणून नेहमी त्या घरातला फॅन हा कंटिन्यू चालू ठेवायचा. म्हणजे ज्या रूममध्ये तुम्ही कपडे ठेवलेत ना, त्या रूममधला फॅन हा कंटिन्यू चालू ठेवायचा. म्हणजे कपडेही लवकर सुकतात आणि आपल्या इतर भिंतीला वगैरे पण त्याचा त्रास होत नाही. आता मोस्टली ना पावसाळ्यामध्ये घरात एवढी धूळ वगैरे येतच नाही. त्यामुळे शक्यतो काय करायचं, जरी आपल्याला डस्टिंग करायचं असेल ना, तरी देखील ड्राय डस्टिंगला प्रिफर करायचं. म्हणजे कपडा ओला करून वगैरे सतत आपले कॅबिनेट्स ओले करण्यापेक्षा ड्राय डस्टिंगला जास्त प्रेफरन्स द्यायचा. आणि जिथे काही ठिकाणी आपल्याला शक्यच नाहीये, मग किचन ओटा असेल, गॅस असेल, तिथे ड्राय डस्टिंग शक्यच नाही. तिथे आपल्याला ओला नॅपकिनच फिरवायला लागतो. अशा वेळेस फक्त मग हे सगळं व्यवस्थित पाण्याने स्वच्छ वाईप करून घ्यायचं. सतत पाणी ओतून ओल्या या जागा ठेवायच्या नाहीत. असा एखादा नॅपकिनच वापरायचा, जो लवकर पाणी शोषून घेईल आणि लवकर ड्रायही होईल. असा नॅपकिन असेल ना, तर उत्तम. ज्यामुळे आपला काउंटर टॉप आणि तो नॅपकिन देखील लवकर सुकेल आणि ती जागा कोरडी राहील. आता असे हे नॅपकिन्स किंवा स्क्रबर्स पावसाळ्यात वाळतच नाहीत आणि मग त्यामधून खूप खराब वास येतो. त्यामुळे काय करायचं, रोज व्हिनेगर नाहीतर बेकिंग सोडा यावरती टाकायचा संध्याकाळच्या वेळेला ही काम झाल्यावरती आणि मग त्यावरती गरम पाणी ओतून 15-20 मिनिटांसाठी हे भिजत ठेवायचं आणि त्यानंतर फक्त काय करायचं, स्क्वीज करायचं म्हणजे पिळून घ्यायचं हे सगळं आणि कुठेतरी हवेशीर ठिकाणी ठेवायचं. हायजीन मेंटेन ठेवण्यासाठी ह्या गोष्टी मात्र आपल्याला पावसाळ्यात रोज कराव्या लागतात. आता इथे माझ्या किचनच्या खिडकीमध्ये पावसाचं पाणी येत नाही, पण हवा मात्र चांगली येते. त्यामुळे मी काय करते, तर रात्रीच्या वेळेस असे नॅपकिन किंवा असे स्क्रबर दोन्ही पण बाहेरच हँग करते. म्हणजे सकाळपर्यंत छान त्याला हवा लागून ते व्यवस्थित सुकतात. उन्हाळ्यात पुसतो तशी रेग्युलर नाही, पण अगदी मधून-अधून 4-5 दिवसातनं एकदा पावसाळ्यातही फरशी पुसायला हवी आणि ती पुसताना या पाण्यामध्ये थोडंसं मीठ आणि डेटॉलही टाकायचं. आता तुमच्याकडे जर फ्लॅट मॉप असेल ना, तर पावसाळ्यात तो जरूर प्रेफर करा, कारण तो लगेच सुकतो. जो गोल मॉप असतो, त्याचं जे मॉपिंग हेड आहे, ते त्याला धागे जास्त असतात आणि ते पावसाळ्यात लवकर सुकत नाहीत. त्यामुळे त्याचा जास्त वास येतो आणि त्यानी फरशी पुसल्यानंतर पूर्ण फरशीला वास लागतो. पण अशा फ्लॅट मॉपचे जे मॉपर असतात, ते एकदम असे पातळ असतात आणि सुकायला त्याला काही जास्त वेळ लागत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे याने सुद्धा फरशी व्यवस्थित पुसली जाते. असं अंडर द बेड किंवा अंडर द सोफा ते व्यवस्थित जातात आणि सगळं घर व्यवस्थित स्वच्छ होतं. तर पावसाळ्याची इन्व्हेस्टमेंट म्हणून असे लवकर सुकणारे फ्लॅट मॉप आपल्या घरामध्ये असायला हवेत. तर मैत्रिणींनो, हे होते माझे काही आवडते रेनी सीझन क्लीनिंग हॅक्स. लहान लहान सवयी बदलल्या तर पावसाळ्यात घर स्वच्छ, फ्रेश आणि व्यवस्थित ठेवणं खूप सोपं होतं. आता यापैकी तुम्ही कोणता हॅक आधीपासून वापरता किंवा तुमच्याकडे एखादी भन्नाट ट्रिक असेल तर ती कमेंटमध्ये नक्की सांगा. मला तुमच्या आयडियाही वाचायला आवडतील. तर आता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. भेटू आपण पुन्हा एकदा अशाच नवीनशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.